नमस्कार. नेहमीप्रमाणे आपण धन्वंतरी स्तवनापासून आणि आपलं जे भागवताचं पहिलं सूत्र आहे त्याच्यापासून सुरुवात करूया. शंखं चक्रञ्जलौकान्ददतं कृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन्मौलिमम्भोजनेत्रं कालाम्बोधोज्ज्वलाङ्गं कटितटविरसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगतवनप्रौढदावाग्निलीलम् रागादिरोगान् सततानुशक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटाचा सूत्रस्थानाचा 5व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. सो 5व्या अध्यायातले आपले काही श्लोक झालेले होते. क्षीर वर्ग जो आहे तिथपर्यंत आपलं झालेलं होतं. सो आता त्याच्या पुढलं जे आहे ते वाचन आपण चालू करूया. आपलं याचं जे वाचन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी दूध वर्णन केलेली आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की ज्या ज्या पद्धतीनं आपण दूध वेगवेगळ्या एकखुरी प्राण्यांचं, गाईचं, म्हशीचं आणि त्याचप्रमाणे इतर जे प्राणी सांगितलेले आहेत तर त्यांची दूध आपण वेगवेगळी बघितलेली होती. त्याच्याच बरोबरीनं आपण वेगवेगळ्या तापवण्याच्या पद्धतीवरून दुधांचे प्रकार बघितलेले होते. त्याच्यामध्ये धारोष्णम अमृतोपमम असं जे म्हटलेलं आहे ते. त्याच्यानंतरचं जे आहे तर त्याच्यामध्ये आपण आम म्हणजे न तापवलेलं दूध त्याचे परिणाम कसे असतात, श्रुत शीत तापवून गार केलेल्या दुधाचे परिणाम कसे असतात आणि धारोष्ण दुधाचे परिणाम कसे असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. सो आज त्याच्या पुढे आपण सुरुवात करणार आहोत. याच्यानंतर दधी या गोष्टीचं वर्णन आलेलं आहे. भवेत गरियो अतिश्रुतम धारोष्णम अमृतोपमम इथपर्यंत आपलं झालेलं होतं. त्याच्यानंतरचं जे आहे ते अम्लपाक रसमग्राही वृष्णम दधी वातजित मेध शुक्र बलश्लेष्म पित्त रक्ताग्नी शोककृत असं म्हटलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये दह्याचे गुण दधी असं म्हटलेलं आहे. तर ह्या दह्याचे गुण वेगवेगळे काय आहेत तर त्या संदर्भामध्ये इथे सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण बघतो की अम्ल पाक रस म्हणजे दह्याचा विपाक जो आहे तो अम्ल आहे आणि रस सुद्धा अम्ल आहे. आणि अम्ल रसाच्या गुणधर्म जे आहेत ना त्याच्यामध्ये एक महत्वाचा गुणधर्म त्याचा असा आहे की स्पर्शाला अम्ल जे आहे ना ते शीत आहे, परंतु ते वीर्याने उष्ण असतं आणि त्याच गोष्टीमुळे दही जे आहे ते बरेच लोक बऱ्याच वेळेला असं होतं की दही थंड आहे किंवा स्पर्शाला शीत आहे म्हणून ते थंडपणाचं काम करेल, तर ह्या पद्धतीनं सेवन केलं जातं. परंतु दह्याचं प्रमुख जे आपण गुण बघतो तर त्याच्यामध्ये अम्ल पाक आणि अम्ल रस असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच हे जे दही आहे तर त्याचे गुणधर्म ह्याच्या पुढे अजून काय काय आहेत तर अम्लपाक आणि अम्लरस असं म्हणत असताना विपाक अम्लाचा म्हणजे अम्ल विपाकाचे काय काय गुणधर्म आहेत आणि अम्ल रसाचे काय काय गुणधर्म आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. तर ह्याला आता पुढचा जो ग्रंथाचा रेफरन्स आहे ना तर तो इथे दिलेला आहे. तर ह्यालाच अनागता वेक्षणा अशी तंत्रयुक्ती म्हटली जाते. अनागता वेक्षणा म्हणजे काय की जे अजून आलेलं नाहीये आणि त्याचं वर्णन करणं तर त्याला अनागता वेक्षणा असं म्हटलं जातं. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्या संदर्भामध्ये अशी आहे की अनागता वेक्षणा असं म्हणत असताना इथे आपण बघतोय की अम्ल पाक म्हणजे अम्ल विपाक आणि अम्लरस. अम्लरसाचे गुणधर्म काय आहे तर त्याच्यामध्ये अम्लरसाच्या संदर्भामध्ये
स्पर्शाला प्रामुख्याने ते शीत असतं, परंतु काम त्याचं उष्ण गुणाचं होत असतं. तर ह्या दृष्टीने ही गोष्ट महत्वाची राहते. सो त्याप्रमाणे अम्लपाक, रसम आणि ग्राही म्हणजेच काय, तर हे जे दूध आहे ते ग्राही गुणाचं आहे. दधी आहे ते ग्राही गुणाचं आहे. आता हे ग्राही म्हणत असताना आपल्याला आणखीन एक गोष्ट बघायला हवी, की याचाच अर्थ असा आहे, की ज्या वेळेला बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं, की अतिसार असताना दही भात खा असं इतर गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेला सांगितलं जातं. तर आपल्याला प्रत्येक वेळेला ती गोष्ट एकदम अरे बापरे! पण सामता उत्पन्न करणारी ती निश्चित आहे, नाही असं नाही. परंतु ग्राही गुणधर्म त्याचा आहे, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग आता ह्या ग्राही गुणधर्माचा पण उपयोग कसा करून घ्यायचा आहे? तर ह्याचा उपयोग करून घेताना आपण विशेष करून ह्याच्यामध्ये म्हणजे औषधांच्या संदर्भामध्ये हा ग्राही गुणधर्म बघायला पाहिजे. अनेक जी औषधं आपण बघतो ना, तर त्याच्यामध्ये दधिमस्तू असं आलेलं असतं. आयदर ते सिद्ध करत असताना घाला किंवा दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे दधिमस्तू जो आहे ना, तर त्याचा गामित्वाच्या दृष्टीने म्हणून विचार अशा पद्धतीनं हे आलेलं असतं. तर हा जो दधिमस्तू आहे ना, त्याचेही गुणधर्म आपण विशेष करून पाहायला पाहिजेत. त्याच्यानंतर गुरु उष्णम दधी वातजेत. तर ह्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. तर हे दही कसं आहे, तर गुरु गुणाचं आहे, जड आहे. मग जी जड गोष्ट आहे ना, तर ती अमातिसारामध्ये विशेषत्वाने ज्या वेळेला शरीरामध्ये सामत आहे, तर गुरुत्व चालेल का? तर नाही चालणार आणि म्हणून दही वरचे आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं, की दही उगाचच आयुर्वेदिक लोकांना वाकडं असतं म्हणून. तर दह्याचं वेगवेगळ्या पद्धतीने औषधी गुणधर्म जर नसते, तर एकतर त्याचं वर्णन आलंच नसतं. म्हणजे ते कसं बनवावं याची प्रोसिजर सुद्धा आली नसती. आणि अजून एक महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी, की ज्या वेळेला ह्या दह्याचा उल्लेख केलेला आहे ना आणि त्याच वेळेला नास्ति द्रव्यम अनौषधम असंही आपल्या ह्याच्यामध्ये म्हणून ठेवलेलं आहे. आणि तसं असल्यामुळं ह्या दह्याचे गुणधर्म तर निश्चित असणारच आहेत. पण ते कोणते आणि कुठल्या युक्तीनं ते वापरायला पाहिजे हेही आपण पाहायला हवं. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दधी वातजित असं म्हटलेलं आहे. हे जे दही आहे ना, ते वाताला जिंकणारं असं आहे. आणि वाताला जिंकणारं असं असल्यामुळं दह्याचा विशेष करून जर आपण बघितलं तर वेगवेगळी स्नेहसिद्धी कल्पनांमध्ये दह्याचा उपयोग होत असतो. मग हा दह्याचा उपयोग म्हणजे आपण बघतो, की प्रमेह मिहिर तेल जे आहे, तर त्याच्यामध्ये दधिमस्तू आलेला आहे. किंवा अजून इतर किरातादी तेलामध्ये सुद्धा बहुतेक आहे, ते चेक करायला पाहिजे. तर अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दह्याचा उपयोग आलेला आहे. त्याच्यानंतर मेद, शुक्र, बल, श्लेष्म, पित्त, रक्ताग्नी, शोफ, कृत. कृत म्हणजे करणारं. सो काय-काय करतं हे तर मेदकृत, शुक्रकृत, बलकृत, श्लेष्मकृत, पित्तकृत, पित्त रक्तकृत, रक्तकृत आणि अग्निकृत, शोफकृत असं म्हटलेलं आहे. तर हे जे दही आहे ना, तर ते मेद वाढवणार आहे. मग जर मेद वाढवणारं किंवा मेदाला अभिषंद आणणारं असं जर ते दही असेल ना, तर हे साहजिकच ज्यांच्यामध्ये मेदरोग आहे किंवा मेद विकृती आहे किंवा ज्या पेशंट्समध्ये प्रमेहासारखी संप्राप्ती आहे, तर ह्या पेशंट्समध्ये हे चालणार नाही. त्याच्यानंतर शुक्रकृत असंही दह्याला म्हटलेलं आहे. पण हे दह्याचे सेवन करण्याची पद्धत जी आहे ना, ती कदाचित वेगळी असावी. हेच दही ज्यावेळेला आपण टांगून ठेवतो, तर त्याचा चक्का बनतो आणि त्याच्यापासून तयार होणारी जी रसाला आहे ना, तर त्याचा उपयोग विशेषत्वाने शुक्रकृत म्हणून होत असावा आणि म्हणून रसालाचं वर्णन जर बघितलं तर शुक्रला म्हणून आपल्याला मिळतं. त्याच्यानंतर बलकृत हे दही बल सुद्धा देणार आहे असं म्हटलेलं आहे. मग हे सुद्धा सेवन करण्याची ह्या पद्धतीने पद्धत असायला हवी. त्याच्यानंतर श्लेष्मकृत म्हणजे कफ उत्पन्न करणारं असं हे दही आहे. मग हे जर का दही कफ उत्पन्न करणार असेल ना, तर मग ज्या ठिकाणी प्रतिशाय, जिथे अभिषंद वाढेल किंवा ज्या ठिकाणी वेगवेगळ्या त्वचेचे आजार आहेत, तर तिथे हे दही निश्चितच त्रास देईल. तर त्या दृष्टीने श्लेष्मकृत या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर पित्तकृत म्हणजे पित्त वाढवणारं आहे. मग आता आपण मगाशीच म्हणलं, की दही थंड असतं असं म्हणून बऱ्याच वेळेला उन्हाळ्यामध्ये वगैरे खाल्लं जातं. परंतु दही जे आहे ते थंड असलं तरी सुद्धा उष्ण वीर्याचं आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याच्याच बरोबर गुरु आहे. आणि म्हणून पित्त करण्याचं म्हणजे पित्त निर्माण करण्याचं काम जे आहे ते दही करत आहे. सो ही एक गोष्ट लक्षात घ्यायला घ्यायला पाहिजे. इथे रक्तकृत याचा अर्थ रक्त वाढवणारं असं नव्हे तर रक्तात अभिषंद उत्पन्न करणारं असं घ्यायला पाहिजे. आणि म्हणूनच जो कुष्ठ महत्वाने
ह्याचा रक्ताचा व्याधी म्हटला जातो, तर त्याच्यामध्ये सुद्धा दही जे आहे ते त्रासदायक आहे आणि म्हणून दह्याचा वापर विशेषत्वाने ज्यांच्यामध्ये त्वचा रोग आहे तर त्यांनी करायला नाही पाहिजे. इथे हा जो शब्द आहे पित्त रक्त असा सुद्धा वापरला जाऊ शकतो. तर त्याचाच अर्थ असा की रक्तपित्त उत्पन्न करणारं आणि रक्तपित्त उत्पन्न करणारं असल्यामुळं हे जे दही आहे ना, तर ते विशेषत्वाने ज्यांच्यामध्ये ब्लिडिंग टेंडन्सीज आहेत, तर ह्या लोकांनी शक्यतो सेवन करायला नाही हवं आहे. सो ह्या दृष्टीने ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि अग्निकृत असा एक त्याचा विशेष उल्लेख केलेला आहे. अम्ल रस जो आहे ना, तर अम्ल रसाचे गुण आपल्याला माहिती असायला पाहिजे, हे मगाशी मी म्हटलं. तर त्याच्यामध्ये अम्लोग्नी दीप्तिकृत हृद्यो हृदय पाचन रोचन उष्ण हृदय पाचन रोचन उष्णवीर्यो हिमस्पर्शो प्रीणन क्लेदनो लघु करोति कपपित्ताश्रम मूढ वातानुलोमन. पुढे पित्ताश्रम इथे पुन्हा आलेला आहे. हे पुढे आहे गाडी उत्पन्न करणार असं हे दही पुढे आहे. आहे. आणि गाडी ह्या दह्याचा जो महत्वाचा गुण आता जो आपण बघतोय, तर त्याच्यामध्ये हे अग्नी करणारं किंवा रक्त पित्त उत्पन्न करणारं असं आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्या संदर्भामध्ये शोफकृत म्हणजेच काय, तर शोथ उत्पन्न करणार आहे. आणि म्हणून सूज असणाऱ्या लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये व्हेरिकोसिटी आहे अशा लोकांमध्ये याचा उपयोग होणार नाही किंवा जे त्रासदायक होऊ शकतात. आता एक मुद्दा आपण इथे बघितलेला होता की अग्निकृत असं म्हणताय, मग अग्नी वाढवणारं आणि अभिषंद करणारं असं दोन्ही कसं काय हे दही असेल असा विचार करायला पाहिजे. तर ज्या वेळेला अभिषंद किंवा तिथे स्राव आहे तर त्या वेळेला हे जे दही आहे ना, तर ते अग्निकृत कसं असेल, तर हा जो अग्नी करण्याचा त्याचा भाव आहे किंवा अग्नीला उपयुक्त असा जो भाव आहे ना, तो योग्य मात्रेमध्ये हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दही लावण्याची पद्धत कशी आहे ही सुद्धा बघायला पाहिजे. आता इथे दही लावण्याची जी पद्धत असते, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण ते ह्याच्यामध्ये दह्यामध्ये दुधामध्ये दही घालून एकत्र करून ठेवतो. आणि मग ते लागायला लागलं ना, की बऱ्याच वेळा आजकाल फ्रीज मध्ये ठेवलं जातं आणि आधीच ते अभिषंधी आहे आणि त्याच्यातून फ्रीज सारखं गार केलं, तर त्याच्यानंतर त्याचा जो अभिषंद गुण आहे ना, तो जास्त प्रमाणात वाढेल. सो थंड करून दही घेणं ही तर गोष्ट अतिशय चुकीची आहेच आहे. तर ह्या दृष्टीने याचा विचार व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर दही लावत असताना त्याच्यामध्ये होमोजिनिसिटी यावी यासाठी अनेक वेळेला ते घुसळायला किंवा ढवळायला हवं. तर ह्या दृष्टीने ते होमोजिनियस लागेल, ज्याला कवड्यांचं दही आपण असं म्हणतो तसं व्हायला हवं. त्याच्यानंतर ह्याच्यात आणखीन एक गोष्ट महत्वाची जी आहे ना, तर त्याच्यामध्ये दही लावत असताना अनेक वेळेला त्याच्या मध्ये धात्री म्हणजे आवळखाटीची पावडर किंवा त्रिफळाची पावडर अशी घालावी, म्हणजे तो अभिषंद जो आहे ना तो कमी करायला ते मदत करत असतात. त्याच्यानंतर जे आलेलं आहे की रोचिष्णू शस्तम अरुचौ शीतके विषमज्वरे. रोचिष्णू रुची आणणार आहे म्हणून ते आवडीच आहे बरं का बऱ्याच जणांच्या, म्हणून दही बंद म्हटल्यानंतर आपल्याकडे बघणाऱ्यांचे डोळे थोडेसे मोठे होत असतात. सो रोचिष्णू रुची आणणार असं आहे आणि आवड असणार किंवा प्रिय असणार असं आहे. तसंच ते जिभेला रुची आणणार असंही आपण म्हणू शकतो. अनेकदा आपण बघितलेलं असेल की अम्लरस जो आहे ना तो हृदय आहे बरोबर, आणि हृदय असल्यामुळे तो रुची उत्पन्न करणारा असा सुद्धा आहे. त्याच्यानंतर शस्तम म्हणजे प्रशस्त आहे किंवा योग्य आहे कशामध्ये, तर अरुचौ रुचिष्णू आहे आणि म्हणून अरुची मध्ये तो उपयुक्त आहे. जे तोंडाची चव गेलेली असताना दही घ्यावं, परंतु किती प्रमाणामध्ये हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून अगदी दही वडे करून खायला गेलं ना, तर ह्या पद्धतीनं दही नाही घ्यायचं. तर दही वडे करत असताना त्याच्यामध्ये आधीच ते गुरुगुणाचं, त्याच्यानंतर ते अभिषंधी आणि त्याच्यातून त्या दही वड्यांमधले जो वडे असतात ना, तर ते उडदाचे, मग ते खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जड होतं आणि मग सामता उत्पन्न होते. सो त्या पद्धतीनं नाही घ्यायचंय. मग दही कसं घ्यायचंय तर ते पुढे आलेलं आहे. आणि कशात, तर शीतके विषमज्वरे म्हणजे शीतपूर्वक ज्वर विषमज्वर विशेषतः असताना दह्याचा उपयोग होतो. आता आपण इतक्या वेळेला दह्याला एवढी नावं ठेवली की तो गुरु आहे, उष्ण आहे, त्याच्यानंतर अम्लपाक आहे, अम्लरस आहे, अभिषंधी आहे, असं सगळं म्हणत असताना मग एकदम ज्वरामध्ये कसं काय बरं उपयुक्त आहे. तर ज्वराचा जो सगळ्यात महत्वाचा हे आहे ना की स्रोतसांकडे किंवा स्रोतस बंद झालेले असताना ती स्रोतसांमध्ये अभिषंद उत्पन्न करून त्या त्या ठिकाणी पोहोचणं याच्यासाठी या दह्याचा उपयोग होतो आणि म्हणून विषमज्वरामध्ये दह्याचा विशेषत्वाने उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट महत्वाची आणि म्हणूनच की जे जीर्ण ज्वर किंवा विषमज्वर आहेत ना, त्यांच्यामध्ये जे जे स्नेहनासाठी तेल आले जसं अनेक तेल आलेली आहेत, तर त्याच्यामध्ये हा जो दही आहे ना, तर त्याचं पाणी बऱ्याच वेळेला आपल्याला घातलेलं दिसतं.
किंवा अनुपान म्हणून सुद्धा 1 चमचा, अर्धा चमचा दही असं वापरता येतं विषमज्वराच्या पेशंट्समध्ये. आणि त्या दृष्टीने गामित्वाच्या दृष्टीने म्हणजे व्हेइकल म्हणून ते ऍक्ट होणार आहे आणि तिथे जाईपर्यंत ते औषधाचं त्याला घेऊन जाणार आणि तिथे गेल्यानंतर औषधाचं काम चालू होईल. सो ह्यालाच आपण अनुपान असं म्हणतो किंवा व्हेइकल असं म्हणू शकतो. तर त्या दृष्टीने या दह्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पीनसे मूत्रकृच्छ्रेच वृक्षंतु गृहणीगते. पीनस असताना सुद्धा या दह्याचा उपयोग होतो. आता आपण म्हटलं की तो अभिषंधी आहे म्हणून प्रतिशय उत्पन्न करण्याच्या दृष्टीने किंवा दुसरं आता जे म्हटलं की त्याच्यामध्ये अलर्जीज नाकातल्या वेगवेगळ्या ज्या रायनाटीज ज्याला म्हटलं जातं अशा उत्पन्न करण्यासाठी हे दही काम करतं. पण असं होत असताना सुद्धा पीनसामध्ये ते उपयुक्त आहे. आता पीनसामध्ये कसं आहे ना की पुन्हा नासातली जी स्रोतस आहेत की ज्या पोकळ्या आहेत किंवा ज्याला सायनसेस म्हणतो तर ते बंद झालेले आहेत आणि ते बंद का झाले तर इन्फ्लमेशन तिथे असतं आणि स्रोतसांचा अवरोध असतो म्हणून. आणि हा अवरोध दूर करण्यासाठी तिथे जाणं तरी गरजेचं आहे ना. आणि हे अभिषंधी असल्यामुळं ते गामित्व मिळतं आणि तिथे गेल्यानंतर मग औषधाचं काम चालू होतं. आणि म्हणून त्रिकटू किंवा ज्याला आपण त्रिभुवन केती म्हणतो अशी औषधं जर दह्याच्या अनुपानासोबत वापरली, त्याचं अनुपान हे अनुपानाप्रमाणे पाहिजे, जेवणा एवढी त्याची मात्रा नाही पाहिजे, हे पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हवं. तर ते पीनसामध्ये सुद्धा आपल्याला उपयुक्त दिसतात. त्याच्यानंतर मूत्रकृच्छ्रामध्ये मूत्र जे आहे तर त्याचं कामच पहिल्यांदा जर आपण बघितलं ना तर मूत्रस्य क्लेद वाहनम असं म्हटलेलं आहे. आणि मूत्रस्य क्लेद वाहन म्हणजे क्लेदाचं वहन जर होत नसेल तर अभिषंध उत्पन्न झाला तर क्लेद व्हायला लागेल की नाही तर नक्कीच लागेल. आणि त्या दृष्टीने ह्या मूत्रकृच्छ्रामध्ये याचा उपयोग होत असतो. आणि काय तर वृक्षंतु ग्रहणी गदे. आणखीन एक महत्वाचा गोष्ट म्हणजे वृक्ष केलेलं असताना ग्रहणीवरती उपयुक्त आहे. वृक्षंतू असं म्हटलंय म्हणजे दही जर वृक्ष केलं तर म्हणजे दह्याचं ते साई सकट आपण लावतो एकतर आणि ते लावल्यानंतर त्याचं लोणी काढून घेणं किंवा त्याचा स्निग्धांश कमी करणं किंवा साय जी दह्याची असते तर त्याच्यामध्ये साय न लावता जे केलेलं आहे तर ते विशेषत्वाने ग्रहणीमध्ये उपयुक्त आहे अशी गोष्ट ह्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. सो असं पीनसे मूत्रकृच्छ्रेच वृक्षंतु ग्रहणीगते. त्याच्यानंतर आहे की नै न एव आद्यात नैवाद्यात नैवेद्य न विवटेत न एव आद्यात निशी न एव उष्णम. निशी म्हणजे रात्री सप्तमी. रात्री न एव आद्यात आद्यात म्हणजे खाऊ नये. न एव अजिबात नाही. काय करावं तर रात्री दही अजिबात खाऊ नये असा अर्थ त्याचा झाला. आणि नैव उष्णम न एव उष्णम. उष्ण करून दही कधीच खायचं नाही. म्हणजे दही गरम करणं हे क्रमविरुद्ध सांगितलेलं आहे किंवा संस्कार विरुद्ध सांगितलेलं आहे. आणि तसं असल्यामुळे काय होतं दही गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये विषवत परिणाम दिसतात आणि म्हणूनच ज्याला आपण विरुद्धांना असं म्हणतो तर दही गरम करून खाणं हे एक विरुद्धांनाचा प्रकार आहे. आणि म्हणून न एव उष्णम वसंतेषु शरदसु न. वसंत ऋतूमध्ये दही खायचं नाहीये आणि शरद ऋतूमध्ये दही खायचं नाहीये. मग वसंतामध्ये का नाही खायचंय तर वसंतामध्ये आपल्याला माहितीच आहे की कफाचा प्रकोप आहे आणि हे दही अभिषंधी असल्यामुळं कफकर आहे. आणि शरदामध्ये सुद्धा नाही खायचं. शरद ऋतू म्हणजे ज्याला आपण ऑक्टोबर हीट म्हणतो तर ह्या शरद ऋतूमध्ये काय आहे तर हा जो शरद ऋतू आहे तर त्याच्यामध्ये पित्त रक्त किंवा रक्तपित्त उत्पन्न करण्याची टेंडन्सी शरद ऋतूमध्ये असते. पित्त प्रकोपित असतं आणि म्हणून न एव आद्यात निशी न एव उष्णम वसंतेषु शरदषु न असं म्हटलेलं आहे. त्यानंतर हे जे दही आहे ते कसं नाही खायचंय तर न अमुद्गसूपम न अक्षौद्रम तन्न अघृत सितोपलम न च अनामलकम चापी नित्यन्नो मंदम अन्यथा. अन्यथा अन्यथा म्हणजे अन्यथा काय होईल असं पुढे सांगणार आहे. मग आणखीन कसं खाऊ नये दही न अमुद्ग सूपम ना मुद्ग सूपम न अमुद्ग सूपम. अमुद्ग सूप मुद्ग म्हणजे काय मूग मुगाचा कढण न घेता हे जे दही आहे हे नाही खायला पाहिजे. त्याच्यानंतर न अमुद्ग सूपम न अक्षौद्रम. क्षौद्र म्हणजे मध. तर मध न घालता दही खाऊ नये याचा अर्थ दही जर मध घालून खाल्लं तर चालू शकेल. अक्षौद्रम न असं म्हटलेलं आहे म्हणजे मध न घालता दही खायला नाही हवं आहे. त्याच्यानंतर
तन्न अघृत. अघृत म्हणजे काय? सीतोपलम. अघृत म्हणजे तूप न घालता दही नाही खायला पाहिजे. म्हणजे दही खाताना आयदर तूप त्याच्यामध्ये घाला किंवा ते मुगाचं सूप घ्या किंवा अक्षौद्र म्हणजे त्याच्यामध्ये क्षौद्र असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये मध घालून खायला पाहिजे, दही आणि मध असं. किंवा असीतोपला. सीतोपला म्हणजे साखर किंवा खडी साखर. तर साखर घालून दही खायला पाहिजे. तर ह्या गोष्टी अलाउड आहेत. आणखीन काय तर न च अनामलकम. अनामलक आमलकम न म्हणजे आमलकी नसताना खाऊ नये. म्हणजेच काय तर आमलकी घालून खावी. जे मगाशी जे म्हटलं आपण की दही लावत असतानाच त्याच्यामध्ये थोडंसं आवळकाठीचं चूर्ण किंवा आमलकी चूर्ण ज्याला आपण म्हणतो हे घालायला हवं. न अपि नित्यम. नित्य सुद्धा दही खाऊ नये. म्हणजे रोज रोज दही खायची सवय जी आहे ना ती रॉंग आहे. त्याच्यानंतर नंतर काय की न च अनामलकम चापी नित्यम नो मंदम अन्यथा. नित्य खाऊ नाही. आणखीन काय तर मंदम अन्यथा. अन्यथा काय होऊ शकतं तर त्याच्याबरोबर हे पदार्थ असलेच पाहिजेत. अदरवाईज ज्वरा सृप पित्त विसर्प कुष्ठ पांडू भ्रमप्रदम. काय काय होऊ शकतं तर ज्वर, त्याच्यानंतर अश्रू पित्त म्हणजे रक्तपित्त, त्याच्यानंतर विसर्प, त्याच्यानंतर आणखीन एक आलेलं आहे की कुष्ठ, त्याच्यानंतर पांडू आणि भ्रम. प्रद म्हणजे देणार असं हे आहे. मग या गोष्टी करायला पाहिजेत. तर त्याच्यामध्ये आता आपण बघितलं की आमलकी पाहिजे किंवा त्याच्यामध्ये मुद्ग सूप पाहिजे किंवा क्षौद्र पाहिजे किंवा घृत पाहिजे किंवा सीतोपला पाहिजे. तर ह्या गोष्टी न करता जर केलं तर काय होईल तर त्याच्यामध्ये ज्वर म्हणजे ताप येण्याची शक्यता आहे. अश्रू पित्त म्हणजेच रक्तपित्त म्हणजेच ब्लिडिंग टेंडन्सीज होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर विसर्प जो कुष्ठाचा एक आपण पर्याय किंवा वेगळा प्रकार असं म्हणू शकतो किंवा ज्याला आपण धावरं किंवा हर्पीस म्हणतो आजच्या शब्दामध्ये, तर ही गोष्ट होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर कुष्ठ होऊ शकतं आणि पांडू होऊ शकतं. आतापर्यंत जे ज्वर, रक्तपित्त, विसर्प आणि कुष्ठ ह्याबद्दल तर आपण दह्याचा उल्लेख जेव्हा चालू झाला तेव्हापासूनच दह्याचं कार्मुकत्व त्याचं बघतात. पण इथे पांडू असं आलेलं आहे. आता पांडू का दही उत्पन्न करेल असा विचार मनामध्ये यायला पाहिजे. मग पांडू मध्ये कसा आहे तर पांडू हा रसाचा व्याधी आहे नो डाऊट. परंतु पांडूची संप्राप्ती जी आहे ना ते पित्त प्रधान कुपिता यक्षोक्तेर कोपनेर मलाहा वगैरे अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर इथे पित्त प्रधान दोष दुष्ट होऊन मग हृदयाश्रित होऊन अशा पद्धतीने ही संप्राप्ती पांडूची उत्पन्न होते. आणि पांडूमध्ये जरी सर्वत्र शरीरामध्ये भेकाभ किंवा विशिष्ट स्लाइमी टच असणारी किंवा एकदम पॅलॉर असणारी अशी बॉडी तयार होते ना, त्याच्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट घडत असते ती म्हणजे शरीरामध्ये शैथिल्य जास्त प्रमाणामध्ये येणार. तर हे शैथिल्य जे आहे ना ते दह्याच्या अभिषंधामुळे येत असतं. आणि म्हणूनच दही जर का नित्य सेवन केलं गेलं किंवा ह्या नियमांच्या सोबत न सेवन म्हणजे नियम न पालन करता सेवन केलं गेलं तर मग त्याच्यामध्ये पांडू ही गोष्ट होण्याची शक्यता आहे. आणखीन एक सांगितलं की भ्रम म्हणजे चक्कर येणं ही गोष्ट त्याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. मग हे का तर भ्रम नास्ती विना वातात आणि विना पित्तात म्हणजे दोन प्रकारचा भ्रम सांगितलेला आहे. पित्तामुळे असणार आणि वातामुळे असणार तर ते सुद्धा ते देणार आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्याला दह्याचं सेवन करायचं आहे तर त्या वेळेला त्याचे नियम सांभाळून मगच हे दह्याचं सेवन करायला हवं. आणखीन एक महत्वाची गोष्ट आता इथे दही झाल्यानंतर दह्यापासूनच बनवलेलं ताक आहे. तर जे ताक आहे ना तर ते विशेषतः आपण बघतो की जर त्याचे केमिकल कंटेंट किंवा केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघितलं तर ते सेमच असतात. परंतु तरी देखील ताकाच्या गुणधर्मांमध्ये आणि दह्याच्या गुणधर्मांमध्ये फरक पडतो. मग हा फरक का पडतो तर संस्कार ही गोष्ट त्याच्यामध्ये महत्वाची आहे. तर मंथन हा संस्कार केला जातो म्हणजे घुसळलं जातं आणि त्याच्यामुळे दही जे आहे ना तर ते मोडल्यानंतर त्याच्यामध्ये काही विशिष्ट गुणधर्मांमध्ये फरक येतो. आणि हा जो फरक आहे ना तर त्याच्यामुळे ताकाचे गुणधर्म आणि दह्याचे गुणधर्म हे वेगळे राहतात. आता इथे आपण बघतो की ताकाचे गुणधर्म आणि दह्याचे गुणधर्म वेगळे राहतात. आता ताक सुद्धा म्हणजे आजकालच्या बऱ्याच जणांना सांगण्याची ही गरज लागते बरं का
की ताक करत असताना अगदी दवाखान्यामध्ये ताक करा आणि त्याच्यामध्ये लसूण भिजवा आणि लसुणाचं शोधन ताकामध्ये आहे असं आपण सांगितलेलं आहे. तर ताक करून लसणात भिजवून ठेवा, मग आपण उद्या त्याचं पुढचं काय जे काही औषध बनवायचे कुबेराचे किंवा जे असेल ते बनवूयात किंवा पारद शोधनासाठी वापरूयात असं आपण म्हणलं. तर जे दही आहे ना ते एकतर बाजारातनं आणतात बऱ्याचदा आणि मग बाजारातनं आणलेलं दही असताना ते मोस्ट प्रोबॅबली म्हशीच्या दुधाचं असतं. आपल्याला गाईच्या दुधाचं दही हवं असतं शोधनासाठी. सो गाईचं दूध आणून पहिल्यांदा दही लावायला पाहिजे. मग दही लावल्यानंतर ज्या वेळेला त्याचं ताक करतो ना, तर त्यावेळेला ते दही आधी म्हणजे आता बऱ्याच जणांना माहित असेल, पण अनेकांना माहित नसेलही. म्हणून सांगते, की आधी दही मोडून घ्या असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर दह्यात पाणी न घालता आधी दही घुसळून घ्यायला पाहिजे. आणि पूर्ण दही घुसळून होमोजिनियस झालं की मग त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा घुसळायचं. तर ह्या पद्धतीनं जर का केलं ना तरच त्याचं ताक योग्य पद्धतीनं होतं. अन्यथा काय व्हायला लागतं माहितीये का? आपण आधीच पाणी घातलं आणि नंतर घुसळायला लागलं ना तर दह्याचे जे कणकण किंवा काही पार्टिकल्स जे असतात ना तर ते असे पाण्यामध्ये तरंगायला लागतात अशी गोष्ट होते आणि मग मॅडम आम्ही तर केलं होतं बघा ना हे कसं ताक झालं असं होतं ते. सो पहिल्यांदा हे पूर्ण मोडून घ्यायला पाहिजे दही आणि मग त्याच्यानंतर त्याचं ताक बनवायचं. मग हा जो आहे हा मंथन संस्कार आणि मंथन संस्कारातून गुणधर्म बदलतात. आपण बघतोय की आयुर्वेदाची उत्पत्ती जी आहे ना ती सुद्धा मंथनातूनच झालेली आहे. समुद्र मंथन झालं आणि त्याच्यामध्ये भगवान धन्वंतरी एक रत्न म्हणून अवतरले आणि त्यांच्यापासून ह्या आयुर्वेदाची उत्पत्ती झाली. तर मंथनातनं ह्या गोष्टी घडतात म्हणजे चांगलं आणि वाईट ह्या गोष्टी वेगळं करणं हे जे आहे ना हे मंथनामधनं घडतं आणि म्हणून जसं समुद्र मंथन झालं ना तर तसंच आपल्या विचारांचं सुद्धा मंथन झालं ना की चांगले विचार आपल्या मनातनं आपल्याला प्रकट व्हायला लागतात किंवा बाहेर पडायला लागतात आणि म्हणून हे मंथन खूप गरजेचं असतं. मग त्याच्यासाठी सुर आणि असुर दोघांचीही गरज असते. म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट्स या दोघांचीही गरज असते आणि म्हणूनच योग्य अयोग्य ह्याचा निवाडा किंवा विवेक जागृत करण्याच्या दृष्टीने हे मंथन महत्वाचं असतं. सो ह्याच मंथनातून अनेक उत्तम विचार उत्पन्न होत असतात आणि त्या विचारांच्या योगाने आपण पुढे जाऊ शकतो किंवा अमृत निर्माण करू शकत असतो. सो या मंथनाचा एवढा मोठा जर का आयुर्वेद निर्माण करण्या घुसळण्याचा परिणाम असेल ना तर ताक आणि दह्याचे गुणधर्म तर भिन्न करायला निश्चितच असेल एवढंच मला त्याच्यामधनं सांगायचंय थोडक्यात. तर आता ह्याच्या पुढे ताकाचे गुणधर्म. तक्रम लघु कषायाम्लम दीपनम कफ वातजित शोकोदरार्शो ग्रहणी दोष मूत्र ग्रहारुची लीह गुल्म घृत व्यापत गर पांडवा मयांजये तद्वत मस्तु सरम श्रोतस शोधी विष्टंभि जितलघु. तक्रम लघु कषायाम्लम. तक्र कसं आहे लघु आहे. दही कसं होतं गुरु होतं आणि गुरु दह्याचं लघु तक्र बनवणं हा मंथन संस्काराचा परिणाम आहे आणि म्हणून ताक जे आहे ते पचण्याच्या दृष्टीने हलकं आहे. ते कसं आहे तर आता ते कषाय आम्ल झालं हे कषाय रसाचं आहे आम्ल रसाचं आहे आणि आम्ल विपाकाचं आहे. कषाय आम्ल असा त्याचा रस आहे आणि आम्ल हा विपाक आहे. कषाय म्हणजे तुरट म्हणजे थोडीशी चव बदलते. ताक दह्यासारखं ताक तर नक्कीच लागत नाही. दही भात वेगळा लागतो ताक भात वेगळा लागतो बरोबर. तर त्या दृष्टीने कषाय हा रस जो आहे तर तो आपल्याला वेगळा त्याच्यामध्ये मिळतो. आता ह्या ताकाचे गुणधर्म जे आहेत ना त्याच्यामध्ये दीपन हा एक महत्वाचा गुण येतो. आता दह्यामध्ये सुद्धा दीपन हा गुण होता आणि ताकामध्ये सुद्धा दीपन हा गुण आहेच आहे निश्चितच. परंतु दह्याचं दीपन जे आहे ना तर ते थोडस वेगळ्या प्रतीचं आहे आणि ताकाचं दीपन जे आहे ते वेगळ्या प्रतीचं आहे. दह्याचं दीपन आहे ना तर ते विशेषत्वाने जाठराग्नीला तर करेल पण धात्वग्नींकडे घेऊन जाणार जास्त आहे आणि ताक जे आहे ते दीपन जे आहे ते विशेष करून ह्याच्यामध्ये जाठराग्नीशी संबंधित आहे आणि म्हणून गृहिणीमध्ये उत्तम म्हणून ताक सांगितलेलं आहे. सो तक्रम लघु कषायाम्लम दीपनम कफ वातजित. कफ आणि वात हे कमी करणार असं हे ताक आहे. सो कफवातच्या व्याधी जिथे जिथे आपल्याला दिसतात त्या सर्वत्र ठिकाणी आपल्याला ह्या ताकाचा उपयोग करू शकत असतो. तर आता कफवाताच्या ज्या ज्या संप्राप्त्या असतात ना त्या जर बघितल्या तर ग्रंथी स्वरूप किंवा ग्रंथी आणणाऱ्या ह्या संप्राप्त्या असतात. सो जिथे ह्याच्या रजाचे दोष जे वर्णन केलेले आहेत ना त्या रजाच्या दोषांच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा आपण बघतो तर तिथे कफवाताभ्याम ग्रंथी सन्निभम असं म्हटलेलं आहे. सो गाठी बनवणं याच्या विरुद्ध म्हणजे कफवात चित असं म्हटलेलं हा तक्र आहे आणि म्हणून ज्या ज्या पेशंट्स मध्ये गाठी किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या म्हणजे नॉन कॅन्सरस किंवा कॅन्सरस गाठी बनतात ना
तर त्या पेशंट्स मध्ये हे तक्र जे आहे ते उत्तम आहार्य द्रव्य म्हणून आपण निश्चित वापरू शकतो. आता आपण बघतो की तक्र जी आहे तर विशेषत्वाने जे उदराचे पेशंट असतात, असायटिस ज्यांना असतो, पोटामध्ये पाणी साठत असतं, तर अशा सगळ्या पेशंट्स मध्ये ताकावरती ठेवलं जातं संपूर्ण आहार बंद करून. आणि असायटिसचे जे पेशंट असतात ना, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की मॅलिग्नंट संप्राप्त्या अनेक वेळेला सापडतात. मग त्याच्यामध्ये ओव्हेरियन मॅलिग्नन्सी असेल किंवा लिव्हरची मॅलिग्नन्सी असेल किंवा ॲब्डॉमिनल कुठल्याही मॅलिग्नन्सीज असतील, तर त्याच्यामध्ये हे उदराच्या संप्राप्ती आपल्याला झालेल्या दिसतात. किंवा एकेरी उदराची संप्राप्ती म्हणजे सिरोसिस ऑफ लिव्हर अशातनं उत्पन्न झालेली. अशा सगळ्या केसेसमध्ये सुद्धा जे आहे ना, तिथे आपण बघतोय की गाठी बनणं ही प्रोसेस जिथे-जिथे आहे ना, तर तिथे-तिथे या ताकाचा आपल्याला उपयोग करता येत असतो आणि म्हणून विशेषत्वाने कफवातजित हा लक्षण आपण गुणधर्म घ्यायला पाहिजे. आणखीन शोफ, उदर, अर्श, ग्रहणी, दोष, मूत्र, ग्रहा, रुचीही जयेत असं म्हणताय. म्हणजेच काय? तर शोफोजयेत म्हणजे शोथ कमी करणार आहे. आता मगाशी ताक जे होतं ते शोथ वाढवणारं होतं, पण ताक शोथ कमी करणार आहे. आणि पादशोथ हे लक्षण जे आहे ना, ते उदरामध्ये एक महत्वाचं लक्षण म्हणून येतं. आणि त्याच्याचमुळे ज्या वेळेला आपण ताकावरती पेशंट्सना शिफ्ट करतो ना, तर त्यावेळेला आपल्याला विशेष करून दिसतं की पायावरची सूज हळूहळू कमी व्हायला लागते. शोफ, उदर, उदराच्या संदर्भात मी आता बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या. तर उदराच्या पेशंट्स मध्ये ताक हे अतिशय महत्वपूर्ण औषधी द्रव्य म्हणून आपण काम करू शकतो. आहार्य द्रव्य म्हणून सुद्धा ते सेवन करता येत असतं. शोफ, उदर, अर्श, अर्शामध्ये सुद्धा ताक अतिशय उत्तम आहे. मला वाटतं अर्शाच्या चिकित्सेमध्ये एक असा श्लोक आहे की ज्याप्रमाणे दुर्वांवरती ताक शिंपडल्यानंतर दुर्वा कशा नष्ट होतात, तर त्या पद्धतीनं ताक जे आहे ना, तर ते ह्या वेगवेगळ्या अर्श नष्ट करण्यासाठी उपयोगी असतात. आणि म्हणूनच त्याचा उपयोग, ताकाचा उपयोग जो आहे तो गृहिणीच्या संदर्भामध्ये, अर्शाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा राहतो. त्याच्यानंतर दोष, मूत्र, ग्रह आणि अरुची. ग्रहणी दोष असा शब्द येतो. ग्रहणी दोष म्हणजे ग्रहणी हा व्याधी. त्याच्यानंतर मूत्राच्या व्याधींमध्ये ताकाचा उपयोग होतो. ताक जे आहे ते मूत्रल आहे आणि म्हणूनच काही वेळेला जेव्हा जेव्हा मूत्रकृच्छ्रासारखे किंवा मूत्राघातासारखी व्याधी आहे, तर तिथे ताकाचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर ग्रह, ग्रह व्याधींमध्ये किंवा ग्रह बाधांमध्ये सुद्धा ताकाचा उपयोग होत असतो. त्यानंतर अरुचीमध्ये साहजिक आहे की जर का अग्नीला तो वाढवणार आहे, दीपन आहे ताक, तर ते अरुचीमध्ये निश्चित काम करेल. सो अरुचीसाठी सुद्धा ताकाचा उपयोग होतो. बऱ्याच वेळेला एक वेगळी महत्वाची गोष्ट मला ह्याच्या ठिकाणी सांगायची वाटते की आपण उदराचे पेशंट जे असतात ना, तर त्यांना पूर्णपणे दुग्धाहारावरती किंवा तक्राहारावरती ठेवतो. आणि दुग्धाहारावरती ज्या वेळेला ठेवलेलं असतं ना, तर त्यावेळेला काय होतं की दूध पीत असताना त्याचा नॉशिया येतो किंवा दूध बास झालं असं वाटायला लागतं लोकांना. मग त्यावेळेला काय करावं ना, तर हे मध्ये एखादी वेळ जी आहे ती ताक पिण्याची, एकत्र नाही बरं का दूध आणि ताक. समजा सकाळी पूर्ण दिवसभर हे पीत असेल, तर दुपारचा जो एखादा वेळ आहे, तर तो मध्ये ताकाचा जर का दिला त्यांना ग्लास, तर त्याच्यानंतर दूध पिण्याची इच्छा पुन्हा जागृत व्हायला लागते. सो ह्या दृष्टीने ते दूध आपल्याला मॅक्झिमम पेशंट्सना देता येत असतात. सो शोफ, उदर, अर्श, ग्रहणी, दोष, मूत्र, ग्रह, अरुची. यानंतर प्लीह, गुल्म, घृत, व्यापद. ज्या वेळेला प्लीह हा व्याधी आहे ना, तर प्लीह म्हणत असताना बऱ्याच वेळेला त्याच्याशी असोसिएटेड जीर्णज्वर पण येतो. सो ह्या दृष्टीने प्लीहा व्याधीमध्ये सुद्धा किंवा जिथे प्लीहोदर म्हटलेलं आहे, तर तिथे सुद्धा या ताकाचा उपयोग होतो. आत्ताच आपण बोललो की उदर म्हटल्यानंतर त्याच्याशी गुल्म ही गोष्ट खूप रिलेटेड राहते आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे गुल्म, त्याच्यामध्ये कॅन्सरस किंवा नॉन कॅन्सरस ज्याला आपण स्पेस ऑक्युपाईंग लिजन्स म्हणतो, ह्याच्यामध्ये त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर घृत व्यापद मध्ये ह्याचा उपयोग होतो. आता बऱ्याच वेळेला घृत व्यापद म्हणजे काय, तर आताचा हा जो काळ आहे की ज्याच्यामध्ये खरं तर आपण बघतो की आता जस्ट थंडीची सुरुवात आहे, परंतु आता ह्याच्यानुसार जर बघितलं की आपल्याला जस्ट एखादा महिना मागे की शरद ऋतू आहे आणि आपल्याला हे द्यायचं आहे, स्नेहन वगैरे आपण चालू केलंय. आणि स्नेहन चालू केल्यानंतर एखाद दिवशी मध्येच एकदम ढग येतात आणि मग पेशंटला अजीर्णाची वगैरे लक्षणं दिसायला लागतात. किंवा ज्या वेळेला पेशंट औषधं घेत असतो आणि स्नेहपान चालू असतं, तर त्यावेळेला मध्येच कधीतरी येऊन वडापाव वगैरे खाऊन येतो. असं झाल्यानंतर अजीर्णाची लक्षणं दिसायला लागतात. तर अशा प्रकारच्या घृतव्यापद जे काही असतात किंवा एकदम घृताचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं तरी सुद्धा घृतव्यापद दिसतात. तर अशा वेळेला सुद्धा ताकाचा उपयोग आपल्याला करता येतो. याचं कारण की ताक रूक्षण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर
गर असं म्हटलेलं आहे. म्हणजे अगद किंवा अगदाच्या दृष्टीने सुद्धा ताकाचा उपयोग होतो. शरीरामधले जे विषार आहेत तर ते कमी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो, ताकाचा उपयोग होतो. आता ग्रहणी ज्या वेळेला आपण विचार करतो ना, तर ग्रहणीमध्ये आपण बघतो की दोष जे आहेत ना ग्रहणीमध्ये तर ते वाढलेले असतात आणि पचन करणारी जी अर्गला इवस्थितः अशी जी परिस्थिती आहे तीच विकृत झालेली असते. आणि असं झालेलं असताना मग काय होतं की शरीरामध्ये वेगवेगळे टॉक्सिन जमायला सुरुवात होते किंवा सामता खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हायला लागते. मग ही जी ग्रहणी किंवा ग्रहणी व्याधीमुळे उत्पन्न झालेले शरीरामधले जे निजदोष किंवा शरीरामधले दूषी विष ज्याला म्हणू ना, तर त्या दृष्टीने सुद्धा ग्रहणीमध्ये ताकाचा उपयोग खूप महत्वाचा आहे. याचं कारण तक्र जे आहे ते गर जयेत असं म्हटलंय. तर म्हणजे गर म्हणजे वेगवेगळे जे गद किंवा गर जे सांगितलंय तर त्याच्यावरती त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर पांडू आमयान जयेत. पांडू पांडू व्याधी कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. आता आपण बघितलं होतं मगाशी की दह्याने पांडू होतो आणि ताकाने पांडू व्याधीचे उपचार होतात. तर ह्या दृष्टीने ताका आणि दह्यामध्ये बऱ्यापैकी फरक राहतो. सो आता इथे झाल्याप्रमाणे बरं का, तर हे जे आहे ते आपण बघितलं की दही आणि ताक यांचे गुणधर्म. त्याच्यानंतर तद्वत मस्तू सरम श्रोत शोधी विष्टम भजेत लघु नवनीतम नवम वृष्यम शीतम वर्ण बलाग्निकृत तद्वत मस्तू. मस्तू म्हणजे दधी मस्तू. आता दह्याचे गुण बघितले, ताकाचे गुण बघितले आणि आता सांगतात ते दधी मस्तू म्हणजे दह्याचं पाणी किंवा टांगल्यानंतर चक्का जे पाणी खाली पडतं दह्याचं तर त्याला दधी मस्तू असं म्हटलं जातं किंवा दह्याची निवड. किंवा तुम्ही बघितलं असेल की छानसं लागलेलं जे दही असतं ना तर त्याचा एक चमचा आपण काढून घेतला की त्याच्यामध्ये पाणी पाणी दिसायला लागतं तर ते जे आहे ते दधी मस्तू. तर हा दधी मस्तू जिथे जिथे औषधांमध्ये वापरलेला असतो ना तर अशा पद्धतीनं वापरताना आपण विशेष करून एक काळजी घ्यायला पाहिजे की दधी मस्तू जो आहे ना तर त्याच्यासाठी घरी गाईचं दूध आणून तर त्याचं दही लावून मग तो दधी मस्तू आपण वापरायला हवा. सो ह्या दृष्टीने दह्याची निवड जी आहे ती कशी आहे, सर आहे. ते दोषांना बाहेर काढणारी, मलांना बाहेर काढणारी अशी आहे. स्रोतशोधी, स्रोतसांचं शोधन करणारी आहे आणि म्हणूनच आपण बघतो की अनेक तेलांमध्ये जसं प्रमेह मिहिर तेल किंवा लक्ष्मी विलास तेल ह्यांच्यामध्ये जिथे जिथे मेदोरोग किंवा प्रमेह आहे तर अशा तेलांमध्ये सुद्धा ह्या दधी मस्तूचा वापर जो आहे ना तो स्रोतशोधन म्हणून विविध तेलांमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर ही विष्टंभ करणारी अशी आहे. विष्टंभ जित आणि लघु अशी आहे. सॉरी, विष्टंभ करणारी नाही, विष्टंभाला जिंकणारी अशी आहे. सो मल जर का विबंध असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही दधी मसू वापरता येते म्हणजे विष्टंभ कमी करता येतो. आणि लघु आहे मात्र आपल्याला बऱ्याच वेळेला जे जे अभिषंद आहेत ते गुरु आहेत असं वाटत असतं पण दही गुरु आहे आणि त्याच्या सोबत ठेवलेला जो दधी मस्तू आहे ना तर तो लघु आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो नवनीतम नवम वृषम शीतम बल वर्ण बलाग्निकृत संग्राही वात पित्तासृ अर्शो अर्दित कासजित क्षय अर्श अर्दित कासजित असं आहे ते. सो इथे जे वर्णन केलेलं आहे नवनीत म्हणजे लोणी. लोणी म्हटल्यानंतर बरेच जण आजकाल बटरच आणतात बरं का, म्हणजे हे औषध लोणी साखरेबरोबर घ्या की बटर आणि साखर असं वापरलं जातं. तर बटर जे असतं ना हा भाग खूप वेगळा आहे. ती गोष्टच बनवताना वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मीठ असतं, पाश्चरायझेशन केलेलं असतं, मीठ असतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ते जे बटर आहे ना ते रक्तपित्त करण्यास कारणीभूत आहे. वेळास जे लोणी आहे ना ते रक्तपित्त थांबवण्यास कारणीभूत आहे. सो त्या दृष्टीने लोणी आणि बटर या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या वेगळ्या राहतात हे ध्यानात घ्यायला पाहिजे. मग हे नवनीत कसं आहे तर नवम वृषम नवीन असताना ताजं लोणी बर का असा अर्थ येतो. नवनीतम नवम वृषम वृक्ष आहे ते. बऱ्याच वेळेला आपण बघतो आता की आयटी किंवा जिथे जिथे स्ट्रेस जास्ती असतो असे जे सेक्टर्स आहेत कामाचे तर त्याच्यामध्ये लोकांना इन्फर्टिलिटीचे जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स दिसतात. आणि हे प्रॉब्लेम्स का असतात तर आपल्याला बऱ्याच वेळेला एकच कारण मिळतं की नाही स्ट्रेस खूप असतो आणि त्याच्यामुळे लगेच झोपून जाणार त्याच्यामध्ये वृषत्वच काही नसतं आणि उत्तेजनाही काही नसते. तर त्या दृष्टीने वृषत्व आणण्यासाठी म्हणून हे लोणीतलं औषध जे आहे ते महत्वाचं राहतं. त्याच्यानंतर शीत म्हणजेच काय तर नवनीत म्हणजे लोणी जे आहे ना
तर ते शीत गुणधर्माचं आहे. बल, वर्ण, अग्निकृत. बल वाढवणार आहे, वर्ण वाढवणार आहे आणि म्हणूनच विशेष करून 5व्या आणि 6व्या महिन्यामध्ये ज्या वेळेला गर्भिणी असते ना, तर तिच्यासाठी लोणी खाणं अतिशय महत्वाचं आहे. कारण 5व्या महिन्यामध्ये बलवर्ण उपचयः भवति अधिकः अन्येभ्यः मासेभ्यः असं म्हटलेलं आहे. आणि त्या दृष्टीने 5व्या-6व्या महिन्यामध्ये विशेषत्वाने लोणी हे अनुपान म्हणून आपण वापरायला हवं किंवा पेशंटला आहारामध्ये घ्यायला सांगायला पाहिजे. आहारच जर घ्यायला सांगितलं ना, तर बऱ्याच वेळेला लोकं कंटाळा करतात आणि एवढी मोठी प्रोसिजर कोण करणार? आजकाल फार क्वचितच असं अगदी दूध आणून त्याच्यापासून दही लावून वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने लोणी मिळवणं ही गोष्ट केली जाते. अदरवाईज जे डेअरीजमध्ये तयार लोणी मिळतात ना, तर त्याचाही आपण विचार निश्चित करू शकतो औषध म्हणून हां. परंतु इथे ताज्या लोण्याचे गुणधर्म सांगितलेत हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. लोणी टिकवताना लोणी जे आहे ना, तर ते आपण पाण्यामध्ये जर ठेवलं ना, तर ते काही काळ जास्त चांगल्या पद्धतीनं टिकू शकतं आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्हाला माहित असेल, तर लोण्याचा गोळा जे आहे ना, तर तो पाण्यामध्ये तरंगत ठेवला जायचा. तर त्याच्यामुळं काय होतं, की त्याचा संपर्क जो आहे तो भांड्याशी वगैरे राहत नाही जास्त आणि त्याच्यामुळं तो टिकतो जास्त. म्हणजे त्याच्यामध्ये अंबूसपणा कमी येतो. ही गोष्ट महत्त्वाची आहे. जास्त काळ जर झाला असेल ना लोणी साठवून, तर त्याला एक विशिष्ट अंबूस वास येतो, आंबवल्यासारखा वास येतो. ते सुद्धा बघायला पाहिजे. नवनीतम नवम वृषम शीतम बलवर्ण अग्निकृत संग्राही लोणी जे आहे तर ते संग्राही आहे आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी रक्तपतन असतं तर त्या ठिकाणी सुद्धा हे लोणी साखरेचा अनुपान आपण वापरतात. या नाकेशर लोणी साखरेबरोबर ज्या वेळेला योनीगत रक्तस्राव आहे त्यावेळेला किंवा अर्शातनं रक्तस्राव होत असेल तरी सुद्धा नाकेशर लोणी साखरेबरोबर असं जर आपण अनुपान वापरलं तर त्याचा परिणाम जो होतो चांगला मिळतो. त्याच्यानंतर आणखीन संग्राही वात पित्त असं म्हटलेलं आहे. वात पित्त कमी करणारं असं हे लोणी आहे. आणखीन कसं आहे वात पित्ताश्रू पित्ताश्रू म्हणजे पित्त रक्त म्हणजेच रक्तपित्त सुद्धा हे कमी करणार आहे. बऱ्याच वेळेला DUB म्हणून आपण विचार करतो परंतु पेशंटला अधोगर रक्तपित्तासारखी पण लक्षणं असतात. हे पित्तज रजोदृष्टी, पित्तज योनिव्यापक आणि पित्तज रक्तप्रदर ह्या सगळ्यांचा विचार जो आहे ना तर तो वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागतो आणि रक्तपित्त असा करावा लागतो. सो ह्या दृष्टीने ह्याचा विचार व्हायला हवा आणि म्हणून खूप जास्त दिवस ब्लिडिंग होणारे जे स्त्रिया असतात विशेषत्वाने पेरिमेनोपॉझल एज मध्ये त्याच्यामध्ये आपण औषध दिल्यानंतर थांबत नाही अशा जेव्हा गोष्टी होतात तर त्यावेळेला ह्या लोण्याचा उपयोग होत असतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे क्षय, अर्श, अर्दित, कासजित. क्षय कमी करणार आहे. म्हणजेच राजयक्ष्मा जो आहे ना, तर तो राजयक्ष्मा कमी करण्यासाठी ह्या लोण्याचा उपयोग होत असतो. सो बऱ्याच वेळेला जिथे-जिथे उरक्षत आहे किंवा लंग्स मध्ये आपल्याला कॅव्हिटी फॉर्मेशन दिसतंय, तर अशा ठिकाणी सुद्धा जर लोणी वापरलं ना, तर ते विशेषत्वाने पुन्हा सांधण्याच्या दृष्टीने महत्वाचं राहतं. आता त्याचं कारण काय? तर हे वृक्ष आहे. वृक्ष आहे म्हणजेच काय? तर नवीन टिश्यू रिजनरेट करण्याची त्याची ताकद आहे आणि म्हणूनच ते लोणी ह्या पद्धतीनं जिथे कॅव्हिटी फॉर्मेशन आहे किंवा लंग फायब्रोसिस आहे, आताचे पोस्ट कोविड पेशंट्स आपण बघतोय, तर ह्या सगळ्यांमध्ये या नवनीताचा उपयोग नक्की आपल्याला करता येत असतो. त्याच्यानंतर संग्राही वात पित्त अश्रू अर्श क्षय अर्श अर्शाबद्दल आपण बोललो आणि अर्दित कासजित असं म्हटलेलं आहे. तर अर्दिता म्हणजे फेशियल पॅल्सी किंवा फेशियल पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो. तर असे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये स्थानिक किंवा एकांग वात अशी लक्षणं दिसत असतात आणि हे लोणी जे आहे ना तर ते स्रोतशोधी आहे किंवा आपण ज्याला नवनीत वृक्ष आहे म्हणतो. तर पुन्हा त्या मसलची जी मूव्हमेंट किंवा जी हे आहे स्ट्रेंथ आहे ती रिएस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीने ह्या लोण्याचा उपयोग होत असतो. आणि कासजी असं म्हटलं आता ज्या वेळेला खोकला असतो हा तर त्यावेळेला तेलकट खाऊ नका किंवा ऑइली पदार्थ घेऊ नका असं सांगत असतो. आणि मग लोणी सुद्धा जे आहे ना तर ते स्नेहांश असणारीच गोष्ट आहे बरोबर. परंतु एकांतिक वातज कासामध्ये जसं तेलाचा अनुपान आपण वापरतो त्याचप्रमाणे लोण्याची विरघळ जी आहे ना तर ती विशेष करून जे अस्थमाचे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये वापरता येते. आता हे जे जेव्हा आपण ऍक्टिव्ह कोविडचे पेशंट बघतो खोकला वगैरे काही वेळेला जास्ती असतो किंवा टिपिकल वाताचे कास जिथे जिथे असतो तर त्याही ठिकाणी आपल्याला हे लोण्याचं अनुपान वापरता येतं. ज्या वेळेला अस्थमाच्या पेशंट्स मध्ये सुद्धा आपल्याला बघतो की खूप दम लागलेला असतो तर अशा वेळेला लोणी जस्ट विरघळवायचं म्हणजे एवढी उष्णता द्यायची की तूप होणार नाही
परंतु लोणी विरघळेल आणि ते विरघळलेलं जे लोणी आहे ना त्याच्यामधनं कठी साखर जर का दिली गेली तर त्याच्याने सुद्धा जो दम्याचे अटॅक्स असतात तर ते कमी येण्यासाठी खूप उपयोग होत असतो. तसंच एकांतिक एकेरी भारंगी चूर्ण जे आहे ते लोण्याच्या विरघळ बरोबर दिलं तरी सुद्धा दम्याचे अटॅक खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. आणि म्हणूनच नवनीतम नवम वृषम शीतम वर्ण बलाग्निकृत संग्राही वात पित्ताश्रू क्षय अर्श अर्दित कासजित असं म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्याच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो ना तर हे जे लोणी आहे तर ते दोन पद्धतीचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे क्षीरोद्भवम तू संग्राही रक्तपित्ताक्षी रोगजित. त्याच्यानंतर शस्तम धी स्मृती ते तुपाच्या बद्दल सांगितलेलं आहे. क्षीरोद्भव म्हणजे क्षीरापासून काढलेलं लोणी. काही वेळेला क्षीर म्हणजे काय तर दूध दूध घुसळून डायरेक्ट लोणी काढणं जी आत्ताची प्रोसिजर आहे आणि त्याच्यापासून हे बटर वगैरे बनवलं जातं. तर हे सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. ते कसं आहे तर क्षीरोद्भवम तू संग्राही ते सुद्धा संग्राही आहे. आणि रक्तपित्त आणि अक्षीरोगजित म्हणजे रक्तपित्ताला विशेष करून त्याचा उपयोग आहे. आणि दुसरं म्हणजे अक्षीरोग म्हणजे डोळ्यांच्या विकारांवरती या पद्धतीनं म्हणजे क्षीरापासून जे काढलेलं लोणी आहे ना तर त्याचा उपयोग होतो. म्हणजे क्षीरघृत असं म्हणत असताना आपल्याला क्षीर वेगळं आणि घृत वेगळं असं बऱ्याच वेळेला वाटतं. म्हणजे दूध आणि तूप वापरावं अनुपान म्हणून. तर क्षीरघृत असं म्हणत असताना त्याचा अर्थ काही वेळेला असाही घ्यावा लागतो की दूध घुसळून ज्या वेळेला लोणी काढतात ना तर त्याला क्षीरघृत असंही म्हटलं जातं. तर त्या दृष्टीने मग त्या लोण्याचं तूप बनवणं. सो क्षीरोद्भवंतु संग्राही रक्त पित्त अक्षीरोगजे. यानंतर आहे शस्तम धी स्मृती मेधाग्नी बलायुष शुक्र चक्षुषा बाल वृद्ध प्रजाकांती सौकुमार्य स्वरार्थिनाम क्षतक्षीण परिसर्प शस्त्राग्नि लपितात्मना वात पित्त विषोन्माद शोष लक्ष्मी ज्वरापहा स्नेहानाम उत्तमं शीतं वयसस्थापनं हितं सहस्रवीर्यं विधिभिर्वृतं कर्म सहस्रकृत सहस्रवीर्यं विधिभिः वृतं कर्म सहस्रकृत. घृत कसं आहे तर ह्या संपूर्ण ह्याचं वर्णन केलेलं आहे. तर घृत कसं आहे तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट बाल वृद्ध प्रजाकांती सौकुमार्य स्वरार्थिना. जे घृत आहे ना तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय सगळ्यात तर शस्तम धी स्मृती मेधाग्नी बलायु शुक्र चक्षुषा. शस्त म्हणजे प्रशस्त आहे म्हणजे उत्तम आहे. तूप कशामध्ये तर धी स्मृती मेधा अग्नी बल आयु शुक्र चक्षुषा जे हे लाभार्थी आहेत जे ज्यांना धी म्हणजे बुद्धी हवी आहे असे ज्यांना स्मृती हवी आहे असे ज्यांना मेधा हवी आहे असे ज्यांना अग्नी हवा आहे असे ज्यांना बल हवा आहे असे आयुष्य दीर्घ आयुष्य हवं आहे त्याच्यासाठी शुक्र हवं आहे हे उत्तम शुक्राचं लक्षण म्हणून तर त्याच्यासाठी आणि चक्षुषा डोळे चांगले असावेत याच्यासाठी ह्या घृताचा उपयोग होतो. घृताचे एवढे सारे उपयोग आहेत आणि म्हणूनच तुम्ही जर बघितलं असेल ना तर आज पण आपल्याला घेताना एक थेंब दूध सांडलं ना तर आई काही एवढी रागवत नाही. परंतु घेताना आपल्याकडनं तूप जर का एक थेंब सांडलं ना की लगेच ते तूप पुसून घेतलं जातं. याचं कारण काय की ते अमूल्य आहे किंवा खूप त्याचं कार्मुकत्व आहे ते खूप जास्त मोठं आहे आणि म्हणूनच तुपाचा जो हे जे आहे संग्रह तर तो सुद्धा तेवढाच महत्वाचा राहतो. आता हे तूप कुठे कुठे उपयोगी आहे तर धी स्मृती आणि मेधा मिळवण्यासाठी. तर आता तुमच्यासाठी हा होमवर्क आहे. धी व्याख्या काढायची अर्थ काढायचा स्मृती व्याख्या काढायची अर्थ काढायचा आणि मेधा व्याख्या काढायची आणि अर्थ काढायचा. याच्यातलं धी आणि स्मृती हे वेगळे हे तर लक्षात येईल पण धी आणि मेधा काय वेगळे ह्या पण दोन गोष्टी बघायला हव्यात. तसेच आणखीन एक शब्द आहे प्रज्ञा तर त्याचाही अर्थ काढा की प्रज्ञा म्हणजे काय. म्हणजे बुद्धीच्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत ना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. काही वेळेला धृती असाही एक शब्द वापरला जातो म्हणजेच काय तर धारण करण्याची ताकद म्हणजे काय तर लॉंग लास्टिंग मेमरी ज्याला आपण म्हणतो ती. तर धृती हाही एक शब्द त्याच्यामध्ये काढायला पाहिजे म्हणजे धी धृती स्मृती त्याच्यानंतर मेधा आणि प्रज्ञा या गोष्टींचे अर्थ आहेत ते काढायचे. त्याच्यानंतर बल आयु शुक्र चक्षुषा. कसं आहे ना की इथेच फक्त
आपण असंही म्हणू शकलो असतो की जे तूप आहे ते बुद्धिवर्धक आहे. एकच लाईन किंवा एकच अक्षर ही वापरू शकलो असतो. परंतु स्मृती पण वापरलाय, मेधा पण वापरलाय. ह्याचाच अर्थ असा की बुद्धीचे जे जे वेगवेगळे कंगोरे आहेत, त्या सगळ्याच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण बघतो की विशेष करून जिथे विवेक हरवलेला असतो, अशा उन्माद आणि अपस्मारासारख्या व्याधींमध्ये सुद्धा भूतांच्या कल्पना खूप जास्ती प्रमाणात आलेल्या आहेत. आणि म्हणूनच ही धृती, स्मृती, प्रज्ञा आणि मेधा या गोष्टी वाढवण्याच्या दृष्टीने तुपाचा उपयोग अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यानंतर अग्नी वाढवण्यासाठी तूप महत्वाचं आहे. आपण बघतो की ज्या ज्या वेळेला यज्ञ किंवा एखादं होम चालू असतं, त्या वेळेला तिथे अग्नीमध्ये आपण जेव्हा तुपाची धार सोडतो ना, तर अग्नी खूप उत्तम पद्धतीनं पेटतो. सो अग्नी पेटवण्यासाठी तूप ही गोष्ट महत्वाची राहते. आणि म्हणून तूप जो आहे तो आपल्या शरीरातल्या जठराग्नीला सुद्धा महत्वाचं राहतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट की आता हे कोलेस्टेरॉल हे या दृष्टीने तूप खाऊ नका इथेपर्यंत लोक आलेले होते. आता पुन्हा एक आलेलं आहे की सोन्याचे काय एलिमेंटरी किंवा मायन्यूट पार्टिकल्स असे ह्या तुपामध्ये गायीच्या भारतीय वंशाच्या गायीच्या असतात आणि म्हणून ते खा, असंही आता संशोधन समोर येत आहे. त्या दृष्टीने संशोधन म्हणून एकदा बघायला हरकत नाही. त्याचं आर्टिकल कुणाला मिळालं तर ते निश्चित तुम्ही ग्रुपवरती शेअर करू शकाल. त्याच्यानंतर अग्नी वाढवण्यासाठी, नंतर बल वाढवण्यासाठी आणि म्हणूनच राजयक्ष्णासारख्या व्याधींमध्ये सुद्धा वेगवेगळी षटफल घृतासारखी घृत तिथे आलेली दिसतात. आयुवर्धक असं हे घृत आहे. ज्या वेळेला आपण आपल्या शरीराचा आणि घृताचा विचार करतो ना, तर त्यावेळेला हे जे घृत आहे तर ते अनेक वेळेला संस्कारित आहे किंवा अनेक वेळेला अग्नीची प्रक्रिया त्याच्यावरती होते. सगळ्यात पहिली प्रक्रिया म्हणजे ज्या वेळेला चारा खाल्ला जातो आणि त्या गायीच्या जठराग्नीची प्रक्रिया त्याच्यावरती होऊन आहारस तयार होतो. त्या रसापासून जो आहे तर ती विशेष करून स्तन्य म्हणजे त्या गायीचं स्तन्य तयार होतं. ते गायीचं जे स्तन्य म्हणजे जे दूध आहे त्याच्यावरती एक अग्निसंस्कार होऊन दही तयार होतात. त्या दह्यामध्ये मंथन संस्कार होऊन पुन्हा ताक आणि लोणी तयार होतात. त्या लोण्याचा पुन्हा अग्निसंस्कार होऊन तूप तयार होतात. सो नंबर ऑफ अग्निसंस्कार ह्याच्यामध्ये जास्ती राहतात. जसं आपल्या शरीरातल्या धातूंवरती होतं. हे रसापासून रक्त होताना एक अग्नी काम करतो. रक्तापासून मीठ तयार होताना रक्तापासून मांस तयार होताना मांस धात्वग्नी, मांसापासून मेद होताना मेदो धात्वग्नी, तसंच अस्थि धात्वग्नी, मज्जा धात्वग्नी आणि शुक्र धात्वग्नी. सो ह्या पद्धतीनं प्रोसेसने ते पुढे जाते. आणि म्हणून विशेष करून आपलं आयुष्य टिकवण्याच्या दृष्टीने म्हणून ह्या तुपाचा उपयोग होतो. आणि म्हणूनच त्याला शुक्रलत्व पण आहे किंवा शुक्र वाढवण्यासाठी ते कारणीभूत आहे. याचं कारण काय, जेवढे अग्नी संस्कार तेवढे शरीरातल्या सुद्धा धातूंवरती संस्कार आहेत. आणि म्हणून शुक्राकडे गामित्व असणं ही गोष्ट त्याच्यामध्ये होते. आता वेगवेगळ्या आपण केसेस जेव्हा बघतो इन्फर्टिलिटीच्या वगैरे, तर तिथे सुद्धा बऱ्याच वेळेला तुपांचे उल्लेख असतात. बऱ्याच जणांचं तर फलघृताच्या शिवाय पानच हलत नाही आणि पुढे जात नाही. बरं, सो घृत एवढं का महत्वाचं, तर तेवढे अग्निसंस्कार त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला शुक्रलत्व आहे. आणखीन काय तर चक्षुषाम, डोळ्यांसाठी सुद्धा ते उपयुक्त आहे. आता आपल्याला माहिती आहे की डोळे तेजस सांगितलेले आहेत. जे 5 इंद्रिय आहेत त्याच्यापैकी डोळा हा तेजाच्या इंद्रियाचा आहे. आणि म्हणूनच गृहिणीचा आणि डोळ्यांचा संबंध खूप राहतो. गृहिणीच्या विकृतींमध्ये डोळ्यांचे आजार विशेष करून आपल्याला पाहायला मिळतात. गृहिणी जर सुधरवायची असेल तर अग्नी चांगला असायला पाहिजे आणि अग्नीसाठी तूप उपयुक्त आहे. आणि म्हणूनच डोळ्यांच्या व्याधींमध्ये सुद्धा विशेष करून तुपाचा उपयोग केला जातो. जसं नेत्रकर्पणामध्ये महाद्रिपलाकृत वगैरे ह्या गोष्टी वापरल्या जातात. सो शस्तम धी स्मृती मेधाग्नी बलायु शुक्र चक्षुषा बाल वृद्ध प्रजा कांती सौकुमार्य स्वरार्थिना शतक्षीण परिसर्प शस्त्राग्नि ग्लपितात्मना वातपित्ता विषोन्माद शोषालक्ष्मी अलक्ष्मी ज्वरापहम स्नेहानाम उत्तमं शीतं वयसस्थापनं परम सहस्रवीर्यं विधिवी कृतं कर्म सहस्रकृत. आज आपण इथे वाचन हे करूयात आणि थांबूयात आणि त्याच्यानंतर शंका काही असतील तुमच्या तर त्या घेऊयात. सो तुम्हाला जर काही शंका विचारायच्या असतील तर त्या चॅट बॉक्स मध्ये किंवा युट्यूबच्या कमेंट्स मध्ये पण तुम्ही विचारू शकता. जे काही शंका आलेल्या आहेत त्याच्यामध्ये
प्लांट बेस्ड मिल्क बद्दल सांगाल का? आजकाल सोया मिल्क बरेच जण घेतात. बरोबर आहे. बरं सोयाबीनची शेती खूप मोठ्या प्रमाणात वाढतेय आणि सोयाबीनचं जे मिल्क तयार होतं, तर ते बऱ्याच वेळेला दुधाच्या फॉर्ममध्ये घेतलं जातं. सोया वडी वगैरे पण बनवली जाते. सोयाबीन जे आहे ना, त्याच्यात उत्तम प्रोटीन असतं आणि दुधात पण उत्तम प्रोटीन असतं आणि म्हणून त्याच्यासारखं दिसणारं असं दूध तयार केलं जातं सोयाबीनचं मिल्क. पण सोयाबीनचं जे प्रोटीन आहे ना, तर ते उत्तम पद्धतीनं कोण पचवू शकतं किंवा कोणाचा जठराग्नी पचवू शकतो. तर शुगर किंवा डुक्कर जे आहे ना, ते उत्तम पद्धतीनं सोयाबीनचं प्रोटीन जे आहे ते पचवू शकतो. परंतु आपला जठराग्नी जो आहे ना, ते सोयाबीनचं प्रोटीन एवढ्या चांगल्या पद्धतीनं पचवू शकत नाही, ही फॅक्ट आहे. त्याच्यातलं प्रोटीनचं प्रमाण मोठं आहे, ही पण गोष्ट बरोबर आहे आणि म्हणून विशेष करून ज्यावेळेला लोकं जिम किंवा वर्कआउट खूप मोठ्या प्रमाणात करतात ना, त्यावेळेला हे सोया मिल्क अनेकदा घेतलं जातं. आजकाल बऱ्याच वेळेला ॲलर्जीज नावाचा प्रकार सांगितला जातो आणि ॲलर्जीजमुळं सुद्धा मग ते दूध कुठलंच घेऊ नका, कुठल्याही प्राण्याचं घेऊ नका म्हणून सोया मिल्क सांगितलं जातं. मग ह्याच्यामध्ये दुधाचं अजीर्ण आता कसं आहे, की बऱ्याच वेळेला लॅक्टोज इंटॉलरन्स असं म्हणून सांगितलं जातं, की लूज मोशन्स वगैरे होत असतात. पण तिथे पित्तज स्तन्य दृष्टी म्हणजे त्या मातेची चिकित्सा करणं पहिलं गरजेचं आहे हो. तर तसं जर का करून औषधं दिली गेली ना, तर ते दूध पचायला लागतं. ज्या बाळासाठी मातेच्या ठिकाणी दूध उत्पन्न होतं, त्याच बाळाला त्या दुधाचा जर त्रास होत असेल, तर ते दूध उत्पन्न होईलच कशाला ना? तर ह्या दृष्टीने मग ते दूध विकृत का झालं? तर मग आईने केलेला चुकीचा आहार-विहार किंवा शोक, उपवास, ध्यान वगैरे ही त्याची कारणं सांगितली. सो त्या दृष्टीने ती जी माता आहे, तर तिचं आपण चिकित्सा करायला पाहिजे. म्हणजे मग ते दूध जे आहे ना, ते बाळ पचवू शकतं. आणि मग ह्याच्यामध्ये काय-काय द्यायचं? तर स्तन्यपाचक गण जो सांगितलेला आहे, नुसता वचाग्नी, द्विनिषाद वितिक्ता, भल्लात पाठा, त्रिफला विशाख्या, कुष्ठम त्रुटीम हैमवतीम च योनिम, स्तन्यामयज्ञ मलपाचनाश्च. तर हा जर का गण त्याच्या ठिकाणी वापरला आणि सुतिकेचा आहार-विहार सांभाळला, तर मग त्या दुधापासून होणारे जे विकार आहेत, तर ते बाळाला होणार नाहीत आणि ह्याचा जो संबंध आहे ना, तर तो वाताच्या, पित्ताच्या, कफाच्या स्तन्यदृष्टी म्हणून वर्णन केलेला आहे आणि मग ते जर का करेक्शन केलं ना, तर लॅक्टोज इंटॉलरन्स बाळांना राहत नाही आणि मग त्याच्यानंतर आपण मातेचं स्तन्य हे बाळांना देऊ शकतो. पण आता असं आहे, की थोडंसं मोठं झाल्यानंतर वेगवेगळ्या ॲलर्जीज येतात किंवा आजकाल व्हेगन नावाचा एक प्रकार आहे सगळा. तर त्याच्यामुळे सुद्धा हे सोया मिल्क घेतलं जातं. तर याची जी माहिती आहे ना, सोया मिल्क त्याच्यात कुठले प्रोटीन आहेत, काय आहेत वगैरे, तर त्याचा परिणाम किंवा त्याची माहिती आपल्याला इंटरनेटवरती सहज मिळून जाते. त्याच्याबद्दल काही फारसं हे नाही. परंतु ते दूध जे आहे ना, तर तो कोण होता मला वाटतं अश्वत्थामा. अश्वत्थाम्याला कसं ते दुधासारखं बनवून ते पीठ मिसळून दिलं वगैरे अशी गोष्ट पण ऐकतो. तर दूध हे दूध आहे, अमृतोपमम असं आहे. पण सोया मिल्क किंवा कुठल्याही प्लांट बेस्ड जे मिल्क आहेत ना, तर त्याचा परिणाम तसा नाही येणार. त्याचा तो फॉर्मॅट बनवलाय. तो ओरिजिनली तसा आहे का? तर नाहीये. तर सोयाबीनचं प्रोटीन उत्तम आहे. म्हणजे हाय हाय हायेस्ट प्रोटीन आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून सोयाबीनचं मिल्क हे काढलं जातं. सोयाबीन मिल्कचं प्रोटीन आपण पचवू किती शकतो, ही पण गोष्ट बघायला हवी बरं का. गाईचे दूध म्हणजे गावरान गाईचं अपेक्षित आहे, पण ते मिळणं आजकाल अवघडच. म्हणजे मिळतं ते वापरावं का? अगदी प्रॅक्टिकल प्रश्न आहे. जे मिळतं ते वापरावं हा एक महत्वाचा गोष्ट. मग जे मिळतं ते कुठलं आहे? तर ते जर्सी गाईचं दूध आहे. मग बऱ्याचदा मध्ये-मध्ये अशा पोस्ट फिरत होत्या WhatsAppवरती तुम्ही बघितलेलं असेल, की जर्सी गाईचं दूध अगदी विषारी वगैरे. तर कुठल्याही सस्तन प्राण्याचं दूध जे आहे ना, ते त्याच्या बछड्यासाठी उपयुक्तच आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपण दुधाचे वेगवेगळे गुणधर्म बघितले. मगाशी त्याच वेळेला आपण म्हटलेलं होतं, की ज्या गोष्टी अनुक्त आहेत किंवा जे सांगितले नाहीयेत किंवा बाहेरच्या देशांमध्ये ह्या गोष्टी सापडतात. तर असं जे आहे ना, तर त्याचा रसवीर्य विपाक आणि कार्मुकत्व हे आपण लावायला शिकलं पाहिजे. गावरान गाईचं दूध उत्तम आहेच आहे. म्हणून मग ते भारतीय वंशाच्या गायीवरती संशोधन वगैरे ह्या गोष्टी बऱ्याच चालू आहेत आता. परंतु म्हणून इतर ज्या गायी किंवा म्हशी आहेत, तर त्याचा उपयुक्तता नाहीच आहे असं नाहीये ना. अगदी गाढवाचं, घोड्याचं सुद्धा हे सांगितलेलं आहे, दुधाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. सो जे मिळतं ते आपण वापरू शकतो. परंतु थोडासा जर आपण शोधाशोध केली, तर आजकालच्या ह्याच्यामध्ये जमान्यामध्ये आपल्याला नेटवरती सुद्धा इव्हन उत्तम गावरान गाईचं दूध सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतं. ओके. कधी करताना
तक्र वापरलेले चालू शकेल का? बिकॉज दही गरम करू नये. कढी ओके असं सांगितलं. कढी हा पदार्थच वेगळा आहे आणि दही गरम करू नका असं म्हटलंय. पण ताक गरम करताना सुद्धा गरम करण्याची पद्धत एक विशिष्ट आहे. तुम्ही प्रत्येकानेच केलेली असेल कदाचित कढी, परंतु कढी करत असताना जेव्हा आपण गॅसवर ठेवलं आणि त्याला हलवलं नाही आणि योग्य वेळेला त्याला पीठ लावलेलं नसेल ना, तर काय होतं, ते फुटतं, ते खराब होतं. सो त्या दृष्टीने त्याचा विचार नक्की करायला पाहिजे. आणि ते सतत हलवणं आणि मंद आचेवर करणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याला एकदम मोठी उष्णता दिली आपण, हाय फ्लेम वरती ठेवतो, तर कढी नेहमी फुटते. तुम्ही करून बघा. पण कढी करत असताना तो पदार्थच वेगळा आहे आणि म्हणून ते चालतं. आणि म्हणून त्याला गामित्वासाठी जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये जिरे वगैरे ह्या गोष्टी घातल्या जातात ना, तर लसूण सुद्धा बऱ्याच वेळेला कढीमध्ये घातला जातो, की जो पाचन म्हणून काम करेल. म्हणजे गामित्व वाढवणं आणि पाचन म्हणून काम करणं ह्याच्यासाठी ती गोष्ट केली जाते. तूप मस्तू असं म्हटलं. तूप मस्तू मला माहिती नाहीये काय प्रश्न आहे तर नाही. तूपची बेरी ओके वापरावी का नाही, त्याचे गुणधर्म काय आहेत? तुपाची जी बेरी असते ना, तो ज्याला आपण बाय प्रोडक्ट किंवा मल आहे तुपाचा असं म्हणायला हवं. तर ज्या वेळेला तूप तयार होतं लोण्यापासून, तर त्यातला जो हिणकस भाग आहे ना, तो वेगळा काढला जातो आणि तो म्हणजे बेरी आहे. प्रत्येक वेळेला जिथे-जिथे अग्नी चं साहचर्य उत्पन्न होतं तिथे, तर त्या वेळेला प्रत्येक ठिकाणी एक ज्याला मेन प्रॉडक्ट आणि दुसरा बाय प्रॉडक्ट असे 2 प्रॉडक्ट्स तयार होतच असतात. जेव्हा आपण बघतो, की दही लावलं आणि दह्यापासून आपण घुसळल्यानंतर लोणी बनलं आणि ताक बनलाय. लोण्याचे गुणधर्म एकदम वेगळे आहेत, ताकाचे गुणधर्म एकदम वेगळे आहेत. ताक हा पूर्वीच्या काळामध्ये टाकाऊ पदार्थ म्हणून होता आणि तो जनरली गावामध्ये वाटण्यासाठी वगैरे वापरला जायचा. आणि लोणी जे आहे ते मात्र तूप कढवण्यासाठी वापरलं जायचं. पण आता गोष्ट अशी आहे, की ताक सुद्धा लोकं विकत आणून पितात. म्हणजे ताक सुद्धा सेलेबल गुड्स याच्यामध्ये आलेली आहे. सो ताक जो आहे ना, तर हा सुद्धा तसा टाकाऊ पदार्थ होता किंवा त्याच्यापासनं पोषकांश काढून घेतल्यानंतरची उरलेली गोष्ट असं आहे. मग आता त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे तूप तयार करत असताना लोणी जेव्हा कढवतो, तर त्यावेळेला जे लोणी तयार होतं, तो म्हणजे त्याचा क्रीम किंवा त्याचा उत्तमत्व असणारा पार्ट आहे. आणि जी बेरी आहे ना, तर ती आपण त्याज्य म्हणून टाकली जाते. परंतु काही वेळेला कसं आहे, की नास्ति द्रव्यम अनौषधम असं म्हटलंय. तर बेरीचे सुद्धा वेगळे गुणधर्म आपल्याला मिळू शकतात. म्हणजेच काय, तर ज्या वेळेला हे तूप आपण वेगळं केलेलं आहे त्याच्यापासून, तर बेरी जी आहे ना, तर त्याच्यामध्ये काही स्निग्धांश काही प्रमाणामध्ये राहतो. परंतु बेरी जी आहे त्याचं प्रमाण कमी असतं. काही जण त्याच्यामध्ये साखर वगैरे घालून खातात. परंतु नित्य सेवन करणं जे टाकाऊ किंवा बाय प्रॉडक्ट्स आहेत, ती गोष्ट योग्य नाही. सो त्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे. दूध सुवर्णसिद्ध करून घ्यावे का रोज? रोज कुकिंगमध्ये घृत तैल असं वापरतात का? घृत प्लस तैल असं वापरावं का? घृत आणि तेल एकत्र करून असं नाही वापरलं पाहिजे. आणि हा जो आहे ना, तर तुम्ही जर बघितलं असेल, की तेलाचा आणि तुपाचा हात आणि डाव आणि चमचा वगैरे ह्या सुद्धा गोष्टी वेगळ्या-वेगळ्या वापरल्या जायच्या. परंतु आपण हे बघतो, की कणिक आपण भिजवताना त्याच्यामध्ये तेल घालतो, पोळी बनवताना तेल लावतो आणि पोळी तयार झाल्यानंतर नंतर त्याच्यावरती तूप टाकलं जातं. पण तेल आणि तूप एकत्र करून असं वापरू नये. मग आता ह्याला यमक, त्रिवृत आणि महास्नेह असं म्हटलेलं आहे. तेल-तूप एकत्र, तेल-तूप वसा एकत्र आणि तेल-तूप वसा मज्जा एकत्र. तर हे जे आहेत ना, हे पचायला जड पडतात आणि आपल्या नित्य वापरामध्ये जर तसे ठेवले ना, तर तेवढा अग्नी नसतो आणि म्हणून ते उत्तरोत्तर जे आहेत ते पचण्यासाठी जड असे सांगितले. आणि एक विचारलं की दूध सुवर्ण करून घ्यावं का रोज? तर शक्य असेल तर घेतलं तर उत्तमच आहे. काही हरकत नाही. सुवर्णसिद्ध जलाचे जसे परिणाम मिळतात, तसे सुवर्णसिद्ध दुधाचे सुद्धा चांगले परिणाम देतात. विशेष करून बाळं जर लहान असतील ना, तर त्या बाळांना देण्यासाठी म्हणून आपण सुवर्णसिद्ध असं दूध वापरू शकतो. मेनोपॉजल एजला हेअर फॉल प्लस प्लस असताना दूध तूप सांगितलं जातं. हां, तर मेनोपॉजल एज म्हणजे कसं आहे, की वाताचा अधिक्याचा काळ आहे, बरोबर? आणि मग तिथे दूध आणि तूप हे तर्पण करणार आहे. वटलेली झाडं असतात ना, त्याला सुद्धा दूध आणि तुपाचं जर का आपण सिंचन केलं, तर त्याच्यामध्ये असं दिसतं, की
त्या झाडांना फळं लागायला लागतात. आता इथे जसं आहे की वयाचा परिणाम आहे आणि शरीराचा रस जो आहे ना तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेनोपॉझल एजमध्ये डेप्लीट होत असतो आणि त्या दृष्टीने त्याचं तर्पण व्हावं म्हणून दूध आणि तूप वापरलं जातं. तर हे अनुपान अतिशय योग्य आहे आणि ते आपण वापरू शकतो निश्चितच. ओके. जर्सी काऊ गेहूं नहीं लाना चाहिए। हाँ, जर्सी का जो है ना, एक्चुअली क्या इसमें कंफ्यूजन है ना कि जर्सी गाय ऐसा बोले जाते हैं और गाय को गाय बोलते हैं। जर्सी गाय दूध गाय का चाहिए तो जर्सी गाय का दूध है ऐसा बताया जाता है। जर्सी एक अलग ही प्राणी है और गाय एक अलग प्राणी है। जैसे कि गाय अलग है, भैंस अलग है, वैसे ही जर्सी ये एक अलग है, वो गाय नहीं है, ये ध्यान में रखना चाहिए। तुम्ही दूध कशाचं घेता असं म्हणल्यानंतर आम्ही गाईचं किंवा म्हशीचं घेतो असं म्हटलं जातं. पण हे जे पुन्हा गाईचं दूध असतं ना त्याच्यात पुन्हा 2 आहेत. आजकाल आता A2 मिल्क म्हटलं जातं, की ज्याला भारतीय वंशाची गाय ज्याला वशिंड असतं अशी आणि दुसरा जो आहे तो जर्सीचा दूध. तर जर्सी गाय नाहीये हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण म्हणून अगदी काही विषस्वरूप असं काही ते दूध नसणार आहे. कारण ते त्याच्या नेक्स्ट जनरेशनसाठी म्हणजे बछड्यासाठी बनवलेलं आहे ना म्हणून. हां. साउथ इंडियन लोकं बऱ्याच वेळेला दही-भात खातात. मग त्यांना अभिषंध कसा होत नाही. तर आपण राहतोय कुठे ना, हे सुद्धा महत्वाचं असतं. तर ज्या वेळेला आपण ज्या ठिकाणी राहतो, तर त्याचा परिणाम आपण बघायला लागतो. आणि अम्ल आणि क्षार या 2 गोष्टी जर एकत्र केल्या ना, तर मधुरीभवन होते असं म्हटलं जातं. तर साउथ इंडियन म्हणत असण्यापेक्षा जे लोकं कोस्टल रिजन्सला राहतात ना, तिथे दही-भात खाण्याची पद्धत जास्ती आहे. इव्हन तुम्ही बघाल तर कोकणात सुद्धा दही-भात बऱ्यापैकी खाल्ला जातो. शेवटी तरी अगदी थोडासा 2 तास तरी दही-भात खाणं ही गोष्ट असते. याचं कारण तिथे पाऊस म्हणण्यापेक्षा काय म्हणतो आपण त्याला सी शोर आहे आणि सी शोर जे आहे ना, ते क्षारीय हवा जी आहे ती सतत अंगावरती येत असते आणि तो क्षार जो आहे ना, तर त्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी म्हणून अम्ल हे जर एकत्र केलं तर त्याचं मधुरीभवन होतं. म्हणून क्षार आणि अम्ल एकत्र करणं या दृष्टीने ते दही-भाताची गोष्ट असावी. अर्थात ते दही लावण्याची पद्धत ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. त्याच्याबरोबर इतर जे काही सांगितलेलं होतं आपण अक्षौद्र किंवा अमुद्ग सूप म्हणजे मुद्ग सूप असावं किंवा मध असावं, तर ह्या गोष्टी सुद्धा कदाचित फॉलो करत असणार किंवा तूप असावं असंही म्हटलेलं आहे. दही-भात बनवताना आपण देशावरती जसं नुसतं दही-भात आणि मीठ एकत्र करून खातो, तर असं नाही खाल्लं जात ते. मग ते कसं केलं जातं, तर कर्ड राईस बनवला जातो. म्हणजे काय, तर त्याला ते हे करून वरतून तुपाची फोडणी असते. म्हणजेच काय, तर दही-भात आपण खाल्ल्यानंतर त्याच्यासोबत तूप सुद्धा घेतो आहोत. तर हे सुद्धा महत्वाचं आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट विशेष करून साउथ इंडियनच्या बाबतीमध्ये आपण बघतो, की ते साधं पाणी पितच नाहीत. ते सिद्ध जलच पितात नेहमी आणि त्याच्यामुळे पाचन उत्तम पद्धतीने होणं ही पण गोष्ट त्याच्यासोबत घडत असते. सो ह्या दृष्टीने आपण बघायला हवं, की बाकी इतर ते काय करतात. फक्त नो डाउट हा क्वेश्चन म्हणून हा छान आहे म्हणजे त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण ते दही-भात खातात, तर आपल्याला दही-भाताचा का त्रास होतो? तर आपण बाकीच्या गोष्टी फॉलो करत नाहीत म्हणून, असं आहे. अजून एक गोष्ट, की तसाच एक विचार निघाला म्हणून सांगते, की बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं, की आपण पाश्चात्य पद्धती स्वीकारली, की ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. तर ब्रेकफास्ट जो आहे तो इथे आपल्या ह्याच्यामध्ये फारसा हे नाही पडत आणि म्हणून 2 वेळेला जेवायला पाहिजे वगैरे असं सांगितलं जातं. पण हे 2 वेळेचं जेवण म्हणजे 2:30-3 आणि रात्रीचं 8-8:30 असं नाहीये बरं का. मग ते एक 11-11:30 ला जेवायला पाहिजे आणि 6-7 वाजता जेवायला पाहिजे. हे एक साधारणपणे टायमिंग आहे. मग इथे ब्रेकफास्ट आपण स्किप करू शकतो. पण ब्रेकफास्ट स्किप करायचं आणि जेवायचं डायरेक्ट 2:30 वाजता ही पण गोष्ट चुकीची आहे. दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाश्चात्य लोकं जे आहेत ना, ते डिनरचं टायमिंग जे आहे ना, ते सुद्धा खूप त्यांचं लवकर असतं. 6:30-7 ला त्यांचं डिनर होऊन जातं. ते ब्रेकफास्ट हेवी करतात. लंच त्यांचं विशेष नसतो. म्हणजे एखादं सँडविच वगैरे असं खाणार आणि नंतर डिनर असतं. आणि तेही लवकर असतं. मग त्यांच्या दृष्टीने ती गोष्ट तिथे बरोबर आहे. पण इथे आपण ब्रेकफास्टला सुद्धा पोहे, उपमा, थालीपीठ असं मस्त चापतोय. त्याच्यानंतर परत 1:30-2 वाजता 2, 3, 4 पोळ्या, भात खातोय आणि परत रात्री उशिरा आल्यानंतर पुन्हा 2-4 पोळ्या आणि भात खातोय. तर ही क्वांटिटी जी आहे ना, ही सुद्धा जास्ती होईल आणि त्या आहाराला पचवण्याच्या दृष्टीने अग्नीचं जे काम आहे त्याच्यावरती लोड दिला जातो. सो ह्या दृष्टीने त्या संपूर्ण गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. एकच गोष्ट एकांती घेतली ना, की मग गडबड व्हायला लागते असं. तुपावरचा द्रव भाग, तूप मस्तू नाही म्हणत त्याला. बरं का.
घृतमंड म्हणतात त्याला. जो तुपाचा जो वरचा भाग असतो त्याला घृतमंड असं म्हटलं जातं, आणि जो खालचा भाग असतो जो घट्ट असतो तर त्याला आज्य असं म्हटलं जातं. घृतमंड आणि आज्य असे ते दोन शब्द आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या यज्ञ असतात ना, तर त्या यज्ञांमध्ये जे वापरलं जातं ते आज्य वापरलं जातं. म्हणजे काय, तर घृताचा जो घट्ट भाग आहे तो, आणि वरचा जो आहे तो मंड आहे. तर घृतमंडाचं बहुतेक करून तुम्ही बघितलं असेल की नस्यासाठी त्याचा उपयोग चांगला होत असतो. सो घृतमंड वेगवेगळ्या नस्यांना आपण वापरू शकत असतो. साईला विरजण लावून बनवलेलं तूप आणि दुधाला विरजण लावून बनवलेलं तूप याच्यामध्ये फरक राहील का? साय आणि दूध जे आहे ना, तर तो दुधाचाच भाग आहे ना. सो ह्याच्यामध्ये एक तर ते वृक्षता आणि स्निग्धता ह्या दृष्टीने होईल. म्हणजे साईचं दही आणि साधं दही असा अर्थ त्याचा होईल. साईचं दही ह्यालाच दही म्हणलं आहे बरं का. साध्या नुसत्या दुधाच्या दह्याला दही म्हणतच नाहीये ते. दुधाच्या दह्या म्हणजे साय घातलेलं जे आहे ना दूध, तर तेच जे आहे तर त्यापासून पुढे लोणी आणि तूप बनणार आहे. पण ज्यामध्ये आपण फक्त दूध आणि दही लावलंय ना, तर त्या पद्धतीनं जे बनवलं जातं त्याच्यात तूप निघतच नाही जास्त. तुम्ही एकदा चेक करून बघा. ओके. सो दही म्हटल्यानंतर साईचंच दही असा अर्थ. म्हणजे दूध म्हटल्यानंतर जसं गोद उठतं असं म्हटलं जातं ना, तसं दही म्हटल्यानंतर साईचं दही असा अर्थ त्याचा. ओके. सो आय थिंक सगळे प्रश्न झालेले आहेत. आपण प्रसाधन म्हणून थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, देख माझे जिवरले पायीकपण, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे धळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भीट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, तशी जो आदी पुरुषी अखंडित, आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट हे व्हावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.